हॅलो गाईज, तर माझ्या दीदीची एंगेजमेंट तर खूप बघितली तुम्ही आणि आता लग्न जवळ आले आणि लग्नाच्या आधी काय असतं प्री वेडिंग ऑफकोर्स. तर आम्ही उद्या जाणार आहोत प्री वेडिंगला आणि आज त्याचीच तयारी सुरू आहे. आता रात्रीच्या 10:30 वाजलेत आणि आम्ही अजून सुद्धा कामं करतोय सगळी. उद्या पहाटे आम्ही 3 वाजता निघणार आहे असं म्हटलोय, पण आता कितीला एक्झॅक्टली निघतोय ते उद्याच कळेल आपल्याला. कारण माहितीये ना, प्लॅन्स आपले बनतात, खूप टायमिंग आपण सांगतो पण कधीच वेळेवर आवरत नाही. पण आता बघू, शॉपमध्ये पूर्ण पसारा झालाय, थोड्या वेळाने दाखवते. आणि उद्या मेकअप आर्टिस्ट लवकर येणार आहे, फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स, अख्खी श्रीदाची टीम तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. आपली कामं कशी होतात, काय होतात. आणि मी तर जाम एक्सायटेड आहे कारण घरचं प्री वेडिंग आहे पहिलं. जे शॉप झाल्यापासून मी एक्सायटेड होते की जवळच्या कोणाचं तरी करायचं आहे, स्वतः एन्जॉय करणार त्या टाइमला वगैरे वगैरे. सो ते उद्याचं होणार आहे. आणि इकडे पसारा बघू शकताय तुम्ही, हे सगळं आम्ही काढून ठेवू. हे बघा, इकडे सगळीकडे पसारा पडलेला आहे सगळ्या रूम्समध्ये. आता दीदी आणि मी ते सगळं आवरणार आणि मुलाचे कपडे रेडी आहेत, दीदीचे कपडे रेडी आहेत, ते फक्त पॅक करणार. मेकअपचा इकडे सेटअप आहे आपला, सकाळी इथूनच मेकअप करून जाणार आहोत. मग त्यानंतर वॅनिटी पॅक करून वगैरे भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही कंटिन्यू राहा. आणि गाईज, लास्ट मिनिट शॉपिंग सुरू आहे आमची. गाईज, हा मी आत्ता रात्री 11:30 वाजता ब्लाऊज घेऊन आली आहे. आणि ब्लाऊज म्हणजे हा फुल सेट आहे. एक सेकंड दाखवते. हल्दीसाठी हा आउटफिट स्टिच केला आहे मी दीदीच्या. एवढा सुंदर आहे आणि एवढा फास्ट त्या काकूने मला स्टिच करून दिला आहे. खूप म्हणजे भयंकर मला आवडला आहे. खूपच गोड आहे आणि खूप ॲट्रॅक्टिव्ह देखील. वाव. गाईज, रात्रीच्या 2 वाजता दीदी उठली आहे, 2:30 वाजता मी उठली आहे. आत्ता वाजलेत रात्रीच्या 3:30 आणि 4 वाजता आम्हाला निघायचं आहे. आम्ही अजून इथंच आहे. अजून जाऊन तिचा मेकअप करायचा. मेकअप आर्टिस्ट पण यायला लागली आहे. पप्पा, रात्रीच्या 3:30 वाजता घरातून आम्ही शॉपमध्ये निघालो होतो. अख्खा रस्ता सुमसाम होता, कोणीही नव्हतं. दिवसभर जे शहर लाखोंच्या हजारोंच्या गर्दीमध्ये गजबजलेलं असतं, ते रात्री कसं दिसतं हे मी बघितलं. शॉपमध्ये जाऊन दीदीचा मेकअप वगैरे केला, मस्तपैकी पहिल्या लुकमध्ये तिला रेडी केलं आणि आम्ही निघालो लोकेशनला जायला. गाईज, दिस इज माय दाजी, होणारा दाजी. ओनली बगिंग करिंग. नुसतं डोकं फिरविंग. व्हेरी बॅड. काय बोला दाजी, बोला हो, बोला दाजी, बोला दाजी. ये क्या है, ये क्या है भाई, क्या है? दाजीन तंबाखू खाल्लं वाटतं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? लगेच ऍक्टिंग पण तर भाऊ काय. गाईज, आम्ही निघालोय प्री वेडिंगला आणि आता आम्ही पोहोचलोय सातारामध्ये. पहिला लुक आहे आमचा, मध्येच बोलतोय बघली. पहिला लुक आहे आमचा रेट्रो लुक. दीदीनं साडी घातली आहे, दाजींची कपडे राहिलेत कशी गबाळाने आले ते बघा, झोपत नटून आल्यासारखं. आणि मग आता आम्ही ह्यांचे कपडे चेंज करणार आणि मग थांबा की माझा ब्लॉग राहिला. हा, आता आम्ही मार्केट शोधायला लागलोय. फोटोग्राफर आणि ते गेलेत मार्केट शोधायला. मग तिथं आम्ही फोटोशूट करणार, व्हिडिओ शूट करणार, प्री वेडिंग करणार. आणि गेल्या गेल्या मस्तपैकी टचअपला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी रेडी करायला सुरुवात झाली. नवरदेव आता मेकअप दाजी, दाजी, दाजी बघू कसं दिसते हँडसम दाजी. सॉरी 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 सॉरी. हे आहे आमचं फर्स्ट लोकेशन. कुठे गेली ती अप्सरा?
शूट वगैरे सुरूच होतं. मग मी मम्मी पप्पांना कॉल केला आणि प्री वेडिंग शूट कसं सुरू आहे वगैरे ते सगळं दाखवलं व्हिडिओ कॉलवरती. दाजी बघा आमचं, दीदी म्हणते माझ्याजवळ थांबा आणि दाजी म्हणते ती निघून जावा. काय करायचं आणि कुणाचं ऐकायचं. गाय इकडे त्यांचं शूट सुरू आहे, इकडे त्यांचं शूट सुरू आहे आणि आम्ही खातोय मॅगी दोघी जण. आणि गाईज आम्ही आता आलोय नाश्ता करायला. इकडे आलोय ना, ती प्लेस खूप सुंदर वाटते. काय बोलशील जीजू? जीजू बास की किती आता दे माघारी. जीजू बोला की जीजू. दाजी नाश्ता आवडला का? दाजीला आमच्या सगळं आवडतं, जी दिल ते आवडतं दाजीला. सगळ्यात इम्पॉर्टंट जी मॅगी आणलेली त्याचा डब्बा विसरला. आता दाजी गेले त्या आळशी मसाला पाठवून स्वतः गेले ते आम्ही. आणि आता मी निघालोय दुसऱ्या चेंजला. रेट्रो लुक आता झालेला आहे शूट प्रॉपर. आता दुसरा लुक आहे त्यांच्या वर्दीवर आणि हिचं काय साडी. आणि गाईज तिसरा लुक झाला, दुसरा लुक झाला. आता आम्ही निघालोय मंदिरात शूटला. आणि गाईज हे आहे लोकेशन. एवढं सुंदर दिसतंय ना, आवडलं कितकी. होय, इकडं पण एक मंदिर आहे, ते पण भारी वाटतं ना ग मंदिर. वाव, त्यांनी तिथनच केलंय बहुतेक, ते जास्त पाहिजे. अजून पलीकडे पण आहे ग पायऱ्या कुठं. गाईज आम्ही घरातून वॉटरमेलन चिरून आणले. ॲक्च्युली दीदीनं आणले पण तिच्या लक्षात नाही आहे. त्यांचं तिकडं फोटोशूट सुरू आहे, फोटोग्राफर काम करत आहेत आणि आम्ही मस्तपैकी गाडीत येऊन अर्ध संपून आणलंय बघा. कसले कुचकी. तुझं प्री वेडिंग शूट आहे, तू नको मी वाटते ते. आणि गाईज आम्ही निघालो आता थर्ड लुकसाठी. इकडचं मंदिरातलं शूट झालं. तिसरा लुक करणार आणि त्याच्यानंतर चौथा लुक पण आहे संध्याकाळी. तो खूप जास्त भारी आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा. गाईज आता मी पण माझा आउटफिट चेंज केला आणि जिजूंनी पण. आणि दीदीचं वरती सुरूच आहे अजून, साडी, मेकअप, हेअरस्टाईल सगळं काही. आणि आम्ही खात बसलो चटाका पटाका. फोटोग्राफर्स गेले लोकेशन बघायला. मग आम्ही तिसऱ्या लुकमध्ये शूट करायला जाणार आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट लुकसाठी आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत. तर तुम्ही सुद्धा नक्की बघा. तुम्ही बोला काय तर का. आमच्या गौरीच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही की एवढं पण म्हणू शकत नाही. काय म्हणायचं? आमच्या शालीच्या ब्लॉगला लाईक आमच्या करा, गौरीच्या काय पण म्हणा, चांगलं म्हणा. मला आमच्या गौरीच्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आता जिजूने सांगितले करा. आणि गाईज ह्या लुकवरचं फोटोशूट झालेलं आहे. आता गाणं बंद करा, कॉपीराईट पडते. माझ्या सगळ्या ब्लॉगला कॉपीराईट असते. हां, तिसऱ्या लुकमध्ये शूट झालं. आता आम्ही निघालोय पेट पूजा करायला. आणि दीदीचा लुक नाही बघितला तुम्ही, बघा. आवडलं तुला सगळे कपडे श्रीदा? आणि गाईज आम्ही आलो आता जेवण करायला. खूप शोधल्यानंतर एक चांगलं हॉटेल आम्हाला भेटले. आता टेस्ट खाल्ल्यावरच समजेल. लेट्स गो. गाईज इकडे आम्हाला मिळालंय पहिला वेलकम ड्रिंक. गाईज एवढं काय काय
काय सांगितलं? आणि गाईज आम्ही आलो आता संगम माऊली मंदिरामध्ये फोटोशूटसाठी. आता साऊथ इंडियन लुक सुरू आहे आणि एवढं भारी वाटतं इथं. इकडे सकाळी खूप जास्त भयंकर गर्दी होती प्री वेडिंग फोटोशूटसाठी, पण आत्ता नाही आहे, कारण आत्ताच्या टाईमला सगळेजण फोटो वाढीला किंवा ते काय बोललं सांगितलं फोटोग्राफरने मग अशी पाटील वाडाला वगैरे शूटला जातात. आत्ता इथं कोणीच नाही आणि आम्ही एकटेच आहोत शूटला, त्यामुळे मस्तपैकी शूट सुरू आहे होतं इकडं. त्या पोच द्या लवकर. हां पोच द्या वाईप करा प्रेमावर ना कर. हां चला करा 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 सिनेमॅटिक गीते करा की. अरे करा की. हां नाही नाही तसं करा की प्रेम. तसं नाही कर की प्रेम. त्याने जी करते ती करा, त्याने जी केलंय ती करा. गाईज ह्यांना दिलाय खूप मोठा टास्क. ह्यानी हिला उचलायचंय असं ह्यानी सांगितले. हो सांगलं पण आम्ही ते सांगू शकत नाही. आता बघूया. सगळेजण वाट बघते ती उचलून घ्यायची. ते कधी घेतात काय माहिती. गाईज हे मंदिर एवढं भारी आहे, सिरियसली सांगते. प्रत्येक जण इथं फक्त प्री वेडिंग शूटसाठी येत असेल शूटसाठी, पण इथं तुम्ही 5 मिनिट शांत बसा आणि प्रत्येक इथली कलाकृती बघा, कोरीवता बघा आणि प्रत्येक गोष्ट एवढं भारी वाटतंय. ते बघा प्रत्येक ह्याला इथं नागाचं हे बनवलंय आणि हे बघा हे दगडांचं मंदिर आहे प्रॉपर, आपल्याला समजतंय हे. पण ह्या दगडांना त्यांनी परफेक्ट आकार कसा दिलाय बघा ना, हे कोरीव काम एकदम. हे बघा इथं जो शेप आहे तोच तिथं शेप आहे, तोच तिथं शेप आहे, तोच तिथे. प्रत्येक ह्याला तोच शेप आहे, त्याच ॲक्युरेट मापाचा. हे कसं पॉसिबल आहे? म्हणजे आधीची माणसं आपल्यापेक्षा जास्त हुशार होती. जरी टेक्नॉलॉजी आत्ता आली असेल तरी ही गोष्ट एक बघा ना प्रत्येक ठिकाणी. ते उंच एवढा उंच कसं केलं असेल बघत बसलं की किती प्रश्न पडतात ना ह्या गोष्टी बघून. इकडं बघा हे दगडांमध्ये सगळं केलं. आत्ता काय खूप शांतता आणि इकडे पक्षी चिलबिलत आहेत. काय म्हणतात त्याला? हां किलबिलत आहेत. आणि इकडे जास्त फोटोशूटसाठी प्री वेडिंगचे कपल नाही आहेत. इकडं आमचं एक सुरू आहे, पलीकडं अजून एक सुरू आहे आणि इकडे मुली मॉडेल शूटसाठी आलेत. बाय बाय. आणि गाईज आम्ही आता मस्तपैकी कॉफी आणि क्रीम रोल खाल्लेला आहे आणि आता निघालोय परतीच्या प्रवासाला, म्हणजेच विट्या. अजून बाय नाही अजून वेळ आहे. आणि गाईज आम्ही पोहोचलो आता विट्यामध्ये आमच्या घरी. ओके सो आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आता पिशवी येत्या करायला येत नाही. बाय.